नोसल आहे ते याला अटॅच करायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आपण काही दिवसांपूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये आपण जी स्टिक आहे, म्हणजे ही वाढवण्यासारखी जी एक फवाऱ्याची दांडी आहे. तर त्याच्याविषयी आपण त्या रीलमध्ये बोललो होतो. तर त्यानंतर आम्हाला त्याच्यावरती काही कमेंट्स आल्या होत्या, की आपण ही वापरायची कशी? म्हणजे याचं आपल्या जो पंप आहे, स्प्रेअर आहे, त्याला आपण हे कनेक्शन कसं करायचं आणि याला वापरायचं कसं? तर त्या बाबतीत आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, याला हे जे समोरच्या बाजूला आपण हे पाहू शकताय, हे इथे आहे. याला आपण हे नोझल फिट केलेलं आहे. याला हे इथे समोरच्या बाजूला. याचा हा समोरचा भाग आहे आणि याचा ही बॅक साईड आहे. मागची बाजू आहे जी याला आणखी एक सॉकेट आहे आणि ते सॉकेट जे आहे, ते आपला स्प्रेअर जो आहे, बॅटरी स्प्रेअरचं मी सांगतोय. जे आपल्याकडं म्हणजे पेट्रोल पंप आहे, त्याला जोडण्याची याची व्यवस्था मला वाटतं याच्यामध्ये आणखी एक तिथे सॉकेट वेगळ्या प्रकारचं लागतं. त्याची जे आहे थ्रेड्सचं साईज आमच्याकडे आहे, त्याचं थोडंसं वेगळं आहे. तर हे जे आहे, तर आपण बॅटरी पंपला आपण बघू शकता. हे बॅटरी पंपचं आपलं मागची जिथं आपण स्टॉपर जोडत असतो. इथे स्टॉपर असतं. आपलं जे आणि समोर छोटी स्टिक असते. तर त्याच्या ठिकाणी याला आपण इथं हे फिट करायचंय. इथे याला फिट होतंय हे. हे अशा प्रकारे इथे याला फिट होतंय हे. आणि हे फिट झाल्यानंतर ही पुढची याची जी आहे, ती समजा आता हेच पंप आहे. आपण प्रत्यक्षात आपण याला एक आपलं आंब्याचं झाड आहे इकडे. त्याच्यावरती एक हे करून घेऊया. आपल्याला स्प्रे करायचंच आहे. तर कशाप्रकारे प्रत्यक्षात याचा वापर होईल हे पण आता हे समोरच्या बाजूला आहे. हे एकदम फिट करून घ्यायचंय. कारण आपल्याला पाणी वगैरे लिकेज इकडनं राहायला नको आहे. आता याला एक्सपांड म्हणजे आपण याला लांबवायचंय. समजा आपल्या हे जे पाईप आहे याला सरळ ठेवायचं मागे आणि याला लांबवत राहायचंय. जोपर्यंत आपलं पूर्ण एक्सपांड होत नाही, पूर्ण लांब याचं होत नाही, तोपर्यंत त्याला हे करायचंय. आणि आता तुम्ही समोर पाहू शकताय. इकडे हा आंबा आहे आमचा. तर आपण आता याला समजा आपलं हे जर मोहर आहे तर मोहरावरती फवारायचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे याच्यातनं एक हे बघा, आपण किती दूरवर उभे आहेत आणि याचा बिलकुल कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला होत नाहीये. आता मी इथे उभा आहे आणि समजा आपण ही फवारणी याची जे करतोय, ते किती लांबपर्यंत याला फवारणी करतोय आपण बघा. आणि सहजतेने आपल्या अंगावरती अशी धूळ वगैरे किंवा काहीच येत नाहीये. आता हे आपण पाहू शकताय. इकडच्या बाजूला पण आहे, हे पण आहे. आता पूर्ण आंबा आहे आणि उंच आहे, चांगलाच उंच आहे. हा आंबा साधारणतः 15 फुटाच्या उंचीवरती माझ्या अंदाजे असेल हा. आणि इकडे पाहू शकताय, त्या एकदम सेंटरचा जो त्याचा मोहर आहे. तर त्या मोहरापर्यंत आपण त्याला एकदम व्यवस्थित असं फवारणी करू शकतो. त्याच बाबतीमध्ये आपण समजा ते नारळ आहे. तर ह्या नारळाची इकडे पाहू शकता तुम्ही आता साधारणतः इथपर्यंत आता हा नारळाची उंची साधारण छोटी आहे इथे. पण जोपर्यंत इथपर्यंत आपले घड जातात हे पाहू शकताय. तुम्हाला लक्षात येत असेल, इथपर्यंत जोपर्यंत घड असतील आपल्या नारळाची, तर तोपर्यंत आपण ह्या स्टिकने आपण जी ही फवाऱ्याची दांडी आहे ना, त्याच्याने आपली त्याची फवारणी करू शकतो मित्रांनो. सोपी आहे. वापरायला एवढी अवघड नाहीये. याच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये म्हणजे मला प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे हे कुठं अवेलेबल होईल? तर मित्रांनो, तुमच्या जवळ जे मार्केट असेल, तिथे जे बॅटरी पंप विकणारे जे विक्रेते असतील, त्यांच्याकडेच ही गोष्ट मिळून जाईल तुम्हाला. कारण आमच्याकडे आमच्या जवळचं शहर आहे जामखेड. तर त्या ठिकाणी आमचे बाबा तिथे गेले असताना त्यांना हे दिसून आलं होतं आणि त्यांनी आणल्यानंतर मला लक्षात आलं, की याचा आपल्याकडे चांगला उपयोग होऊ शकतो. तर आपल्याकडे जे बॅटरी स्प्रेअर विकणारे लोक आहेत, त्यांच्याशी एक बोलून घ्या. जर त्यांना लक्षात येत नसेल, तर याचे फ फ माझे आपला जो व्हिडिओ आहे, यातला स्क्रीनशॉट काढून दाखवा किंवा एक याचा व्हिडिओचा एक पार्ट दाखवा, की हा प्रकार हे जे आम्हाला पाहिजे पाहिजे. जर त्यांच्याकडे नसेल, तर ते त्यांच्या जिल्हा लेव्हलचे डीलर्सकडनं वगैरे तुम्हाला ते अवेलेबल करून देतील. मित्रांनो, हा काय याचा प्रमोशनचा भाग नाहीये. म्हणजे याचं काही प्रमोशन मी करतोय असा विषय नाही. पण मला हे उपयुक्त वाटलं. मी याचा वापर करतोय आणि तो मला अत्यंत उपयुक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी वाटला. कारण एकतर शेतकऱ्यांपर्यंत अशा गोष्टी पोहोचायला थोडा वेळ लागतो. तर माझ्याकडनं एक 10 लोकांपर्यंत ही गोष्ट जरी पोहोचली, जर त्यांना याचा उपयोग झाला, तरी ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये वापरायलाही काही एवढं रॉकेट सायन्स नाही. मी तुम्हाला सांगितलं, की हा एक इथे एक जॉइंट करायचा आहे आणि हा याला नोझल एक बसवायचा आहे. हा नोझल सरळ याचा आहे. तुम्हाला जर एक शेंड्यामध्ये जर आपल्याला आणखी याचा एक वाकडा अशा प्रकारचा असतो, एक त्याला बेंड असतो.
45 डिग्रीचा. तर तो जर असेल तर आणखी जे वरचे जो मोहर असतील आपल्या आंब्याच्या वरच्या भागातले, तर त्यांनाही फवारणीसाठी हे जर 45 डिग्रीमध्ये जर वाकलेला हा असेल, तर त्याचाही चांगला उपयोग होईल. तोही वापरा. कारण पण एक करा, याचा जो हा नोझल आहे, तो जास्त जड नको आहे. कारण ही आपण जी स्टिक ज्यावेळेस लांबवतो, त्यावेळेस काय होतंय, की ह्याला वजनामुळे त्याला थोडासा बाक आल्यासारखं होतोय आणि ज्यावेळेस पाणी भरतंय, त्यावेळेस त्याचं वजन पण वाढतंय. मग त्यामुळे आपण एक असं करू शकता, की हे जे स्टिक आहे आपलं नोझल आहे, ते थोडंसं कमी वजनाचंच वापरा. म्हणजे आपल्याला त्याच्या बाकीच्या गोष्टींचा प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आम्ही असेच माहितीपर व्हिडिओज आमच्या चॅनलवरती नेहमी टाकत असतो. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.